नांदेडला गेला होता, साधारणपणे काय नेमकी परिस्थिती आहे? तुम्ही म्हणता होता एका मृत्यूचा मी जबाब देणार. जबाब नाही, मी ऑडिट करेन म्हटलं. नाही, एकंदरीत नांदेड महाविद्यालयामध्ये परिस्थिती खरोखर तशी वाईटच आहे. तिथं ते 500 बेडेडचं हॉस्पिटल आहे. रोज 800 ते 1000 पेशंट तिथे येत आहेत आणि 400-500 पेशंट हे खाली अक्षरशः झोपत आहेत. नंतर दुसरी अवस्था अशी आहे की तिथं एनएमसीच्या नॉर्मप्रमाणे 8 लहान मुलांच्या पेट्या आहेत. तर जास्तीत जास्त 16 ठेवता येतील मुलं. आता तिथं कालच 68 मुलं लहान मुलं होती. एक पेटीमध्ये 4-4 मुलं झोपवलेली होती. म्हणजे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याची आवश्यकता आहे. तिथं स्वच्छता नाही. स्वच्छतेसाठी तिथं अनेक वेळा टेंडर देण्याचे प्रयत्न झाले. तिथं युनियनची आणि वगैरे काही भांडणं आहेत. त्याबद्दल कठोर निर्णय घ्यावा लागेल. अतिशय दुर्गंधी आहे. ताबडतोबीनं हे बदल करावे लागतील. त्यानंतर मधल्या काळाच्या बदल्या झाल्या, त्यामुळे काही मॅनपॉवर थोडी कमी झालेली आहे. मग तिथं क्लास 1 आणि क्लास 2 हे ज्या प्रोफेसरच्या जागा आहेत त्या आम्ही एमपीएससी मार्फत भरतो आणि एमपीएससी लवकर नाही भरलं तर आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने भरतो. परंतु हे सगळे डॉक्टर्स लोक आहेत हे कॉन्ट्रॅक्च्युअलला यायला तयार नसतात. त्यासाठी ताबडतोबीनं कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनं थोडं अधिक आम्ही एक समिती नेमलेली आहे आकर्षित करण्यासाठी. त्या पद्धतीने ती पदं भरणं. क्लास 3च्या जे TCS मार्फत ज्या जवळजवळ 5,000 आम्ही परीक्षा घेतल्या होत्या जून महिन्यामध्ये, म्हणजे मी मंत्री होण्यापूर्वी. त्याचा निकाल लागलेला आहे. त्याचं मेरिट सगळं आलेलं आहे. दरम्यान काही मुलं ही मॅटमध्ये जाऊन तरी स्थगिती आणली होती, पण परवा ती स्थगिती उठलेली आहे. ऑक्टोबर अखेर क्लास 3ची सगळी पदं म्हणजे नर्सेस, वॉर्ड बॉय वगैरे ती भरली जाते. क्लास 4ची जी पदं आहेत ती काही आउटसोर्स करायची आहेत आणि काही पदं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं भरायची आहेत. त्यांना आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पदं भरण्याबाबत आम्ही कळवलेलं आहे. औषधाचा कोणताही तुटवडा नाही. तर जवळजवळ 10-12 कोटी रुपये जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर आम्ही 30% स्वतः 1.5 लाख खर्च करण्याची औषधाची आणि इन्स्ट्रुमेंटसाठी परवानगी आधी दिली होती. परत 10% वाढवून मी आम्ही दिलेली आहे. एक 40% त्याला औषधासाठी आणि इन्स्ट्रुमेंटसाठी इथं त्याला हापकीची परवानगीची गरज नाही, त्याला प्राधिकरणाची गरज नाही. 40% डीन स्वतः प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर तांत्रिक मान्यता देऊन ती खरेदी करू शकतात. म्हणजे अशी तिथं परिस्थिती आहे. आणि ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याची एक आम्ही 30 सदस्यीय समिती नेमलेली आहे. जी मृत्यू 24 परवाशी झाले होते आणि काल 6 झाले होते. या 31 मृत्यूचा प्रत्येक मृत्यूचा ऑडिट करण्यासाठी आम्ही त्या समितीला सांगितलेलं आहे. ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याची चौकशी आम्ही करायला सांगितलेली आहे. 2-3 दिवसात अहवाल प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. सदस्य समितीला आता म्हणतात की 2-3 दिवसात अहवाल प्राप्त होईल, काही टाइम बॉन्ड दिलेला आहे का? त्याला सांगितलं 3-4 दिवसात या सगळ्यात करून आम्ही द्या म्हणून सांगितलं. 1-2 दिवस त्याला एखाद्या वेळेस द्यावा लागेल. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय आणि ते दुसरं सरकारी रुग्णालय आहे त्या ठिकाणी देखील आता मृत्यू झाल्याची माहिती मिळते. 24 आणि औषधांचा पुरवठा आहे. नागपूर वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय, काल घाटी रुग्णालयात नागपूरला आज नागपूर घाटीमध्ये ते ॲव्हरेजच तेवढं आहे. ते घाटीमध्ये काल त्यांनी खुलासा केलेला आहे. मी नागपूरची आता माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. सर, जे खासदार आहेत हेमंत पाटील त्यांनी डीनला संपूर्ण जे स्वच्छतागृह साफ करायला लावलेलं काली मला तो प्रश्न विचारला होता की चुकीचं आहे असं लोकप्रतिनिधी करता कामा नये अशा भावना मी व्यक्त केल्या होत्या. परंतु माड संघटना आक्रमक झाली आहे. जोपर्यंत ते लेखी माफी मागत नाही खासदार तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला. माडशी माझी चर्चा होणार आहे. मी माडशी बोलेन. या संपूर्ण प्रकरणामध्ये प्राधिकरणाचं म्हणणं आहे की आदेश जे आहे डीन त्यांना 10% 40% पर्यंत प्रोक्युअर करू शकत होते. पण ती लूटखोर आहे कुठल्या सगळ्या प्रकरणात तर ती चौकशी समिती काम करेल ना. नाही, अफवा उठवायचं नाही. आता हे बघा, तुम्हाला काहीतरी काम पाहिजे ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तुम्ही आता बघितलं असेल वस्तुस्थिती. खरं त्याचा स्वभाव नाही हो. एकेकाचा स्वभाव असतो रुसायचा, फुगायचा. त्याचा स्वभाव नाही. ते सगळं बोलणार. केंद्राचे काल मला मनसुख मांडवीय त्यांचा भारती पवार ताईंचा फोन आलेला होता. आम्ही त्यांना अहवाल प्राप्त देतोय आता.
सर, पालकमंत्री पदावरतून खरं तर वाद आहे, कारण की एक मंत्र्यांकडे जवळपास 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत आणि तुमच्याकडनं देखील मागणी करण्यात आली राष्ट्रवादीकडनं की पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सोडवण्यात यावा. काय तुमची चर्चा वगैरे झाली आहेत का पक्षात वगैरे? हे बघा, हा निर्णय अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायचा, ते लवकर घेतील. कोल्हापूर नाशिक सर मला यामध्ये काय माहिती नाही.